राम कृष्ण
सत्वर पाव मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पाव मला भवानी आई मला भवानी आई मला भवानी आई
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सोसाडे घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप मोकळा आवाज दबला सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे शांती ब्रह्मनाथ बाबा पैठण निवासी यांचा भारुड प्रकरणातील अभंग सभेसाठी निवडला। शब्दामध्येच अर्थ आहे जे भावांवर अरूढ असतं ते भारुड असतं। भाव एखादा कुठला तरी प्रसंग घेऊन त्याच्यावर विनोदात्मक केलेली रचना म्हणजे भारुड आहे। सामाजिक दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर नाथ बाबा सांगतात इथे अध्यात्म सुद्धा एक गोड औषधाच्या माध्यमातून पचवावं लागतं। औषध जरी असलं तरी त्याला थोडासा गोडवा पाहिजे। औषध कडू म्हणलं की पटकन पचत। औषध आहे शरीराला हितकारक आहे हे माहीत असूनही माणसाची अपेक्षा आहे की ते गोड असावं। मग तसंच अध्यात्म हितकारक आहे हे आत्म्याला माहीत असूनही त्याला ते अध्यात्म थोडं विनोदी दृष्टीतून लागतं। मग नाथ बाबा म्हटले जर मला ते टिकवायचं असेल तर मला एक अनुभव जगाला सांगायचा आहे, एक भाव जगाला सांगायचा आहे, विनोदी दृष्टिकोनातून सांगायचं आहे। पण शिकवायचं लोकांना अध्यात्मच फक्त पचनी पाडण्यासाठी त्या औषधाला थोडासा गोडवा दिला। मग हे नामस्मरण सांगत असताना एखादा भाव घेऊन एखादा प्रसंग घेऊन नाथ बाबा जगाला हित सांगतायत। नाथ बाबा सांगतायत जगाची जगत जननी असणं, वैभवी असणं, अधिकारी व्यक्तिमत्व ही आई भवानी हिच्या चरणी माझं मागणं आहे। आता मागण्याचा नियम करायला गेलं तर मागणीला 3 नियम आहेत। उपास्य उपासक आणि उपासना। ज्यानं मागितलं ज्याच्याकडे मागितलं जे मागितलं। उपास्य ज्याच्याकडे मागितलं, उपासक ज्याने मागितलं, उपासना ज्या साधनेवर मागितलं। कोणाची नामसाधना आहे, कोणाची तत्व साधना आहे, कोणाची सामर्थ्य साधना आहे। इथे नाम साधनेवर मागितलं। इथे साधना जी आहे ती सगळ्यात सोपी आहे। नामसंकीर्तन साधन पय। आता हे इतकं ताकदवर आहे जळतील पापे या अधिकारी नामचिंतनाच्या अधिकारावर नाथ बाबा जगाच्या मालकीनीकडे मागणं मागतात। आता कसं असतं ना संसारिक दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर बापाला सांगण्यापेक्षा आईला सांगायला जरा बोलत जा। होय म्हणलं मला नाही दिसत, ऐकू येतंय मला फक्त महाराज बोलत जा। बापाला सांगायला सोपं जातं की आईला सांगायला सोपं जातं? आईला। तुमचंही काय म्हणणं आहे? लहानपणी तुम्ही बापाला पटकन सांगितलं का आईला पटकन सांगितलं? खोड्या गेलेल्या आईपर्यंत कळल्यावर काही वाटत नव्हतं, बापाकडे गेला की अंगावर काटा यायचा महाराज बरं का। कारण माहिती होतं बाप सोडणार पण आई माफ केल्याशिवाय राहणार आणि ही ताकद तिच्यामध्ये आहे। म्हणून आम्ही सासरवाशीन माय मावल्या। आता सासरवास म्हणजे संसाराचाच नव्हे, तुम्ही आम्ही इथं बसलेला प्रत्येक जण सासरवासात आहे। इथं म्हणजे सगळ्यात मोठं दुःख भगवंताच्या नामचिंतनाशिवाय हे देह व्यतीत करणं म्हणजे सगळ्यात मोठं दुःख आहे। जगाच्या मालकाच्या नामस्मरणाशिवाय जर तुम्ही जगताय तर याच्या इतकं मोठं दुःख दुसरं क्लेशोदिकतरस्तेषां व्यक्ता असक्त चेतसां अव्यक्ताहि गतिर् दुःखम देवदवीर व्याप्यते। हे पार्था माझ्या सार्थाशिवाय तू असणं हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे। हे तुला सहनच होणार नाहीये म्हणून विनंती आहे जर तुला तरायचं असेल तरले तरती हा भरवसा नामधारकाचा लिहून देतो आम्ही बाबा, शिक्का मारून देतो तरले जाणार। तेषाम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या विशेत चेतसा। माझ्या सार्थाने तरला नाही असा कोणी नाही, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला। असं तूच सांग बरं जगात कोण आहे? नाहीच। मग नामस्मरणाने सगळं काही तरतं याच विश्वासावर आम्हाला यदा कदाचित बापाला सांगायला जरा अवघड जातं म्हणून आम्ही जरा रखमाईकडे गेलो, आईकडे गेलो। रखमाई तीच, लक्ष्मी तीच, भवानी तीच, दुर्गा तीच, आदिशक्ती तीच, तीच महेश्वरी, तीच दुर्गेश्वरी, तीच सत्वश्वरी, सगळं सामर्थ्य तिच्यातच आहे, अवतार वेगळे आहे। मग 3.5 पीठं जी आम्ही सामर्थ्याने मानतो, सप्तशृंगी माता, करवीर निवासनी कोल्हापूर, तुळजापूर आणि सामर्थ्याने माहूरगड, ही 3.5 पीठं हे अवतार वेगवेगळ्या कारणासाठी जरी घेतलेले असते तरी अवतार मात्र पार्वती मातेचाच, अवतार मात्र रखमाईचाच, विठ्ठल तोच, कृष्ण तोच, शिव तोच। त्याच्यामुळे अधिकाराने आम्ही तिलाच म्हणतो आमच्यासाठी सर्वस्वी तू आहे। विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल माय बाप चुलता, आमच्यासाठी तुझाच आनंद म्हणजे विठ्ठलाचा आनंद आहे। आम्ही फरक नाही करत आहे कुठल्या गोष्टीमध्ये। मी कायम सांगत असते भगवंताने घेतलेला प्रत्येक अवतार ही भगवंताने केलेली व्यवस्था आहे, याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही आणि भेद मानूही नाही। पण आता फक्त माय मावल्याच सासरवाशी आहेत असं नाही, बसलेला प्रत्येक जण सासरवासात आहे म्हणून प्रत्येकानं आईकडे मागणं करावं। आता रोडगा वाहीन याचा अर्थ चुकीचा अर्थ काढू नका। रोडगा म्हणजे बोकड नाही की नाही, रोडगा म्हणजे तुम्ही काही म्हणा
तुमचं लय अवघड आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने परमार्थ करता. देवीला काही लागत नाही, पण आम्हाला इतकं लागतं की आम्ही देवीच्या नावाखाली आमची पोटं भरतो, आहे की नाही. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हणा, पोत्यात घालून हाणलं पाहिजे सांगणारा कोण शिकवतो तुम्हाला, मला हे सांगा बरं. अरे जन्मदाती माय कधी कोपत नाही, जगत जननी कशी कोपेल? अहो कोपेल तरी कशी? पुंडलिकाने मायबापाच्या कमरेत लात घातली, मायबाप दारात पडले, शेवटी बाप तो राग आला त्याला, जरा विचारलं बायकोला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, प्रत्येक तत्व याच्यासाठी सांडलीस, अगं सगळं काही सामर्थ्य याच्या पदरात टाकलं, स्वतः आयुष्याचा त्याग करून याच्यासाठी आयुष्य जिजवलंस, एवढं करून तुला काय मिळलं? अगं आयुष्यात बायकोच्या प्रेमाचं सिद्ध करण्यासाठी तुझ्या कमरेत लात घालून तुला दारात पाडलं, तुला नाही वाटत तुझं चुकलं? तरी पुंडलिकाची माय म्हणली जाऊ द्या ना, लहान होता मांडीवर घ्यायचे तेव्हा लाता मारायचाच की, आता मारले म्हणून काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. पुंडलिकाची माय म्हणली पोरगा कसंही असलं तरी माझ्या पोटचा गोळा आहे, चांगला वागावा म्हणून स्वीकारायचा आणि वाईट वागावा म्हणून नाकारायचा, तिला माय म्हणायचं नाही. पोराने माईला सांभाळावं, धुतकारावं, हाणावं, मारावं किंवा प्रेमानं वागवावं. आई तिलाच म्हणावं, कुठल्याही परिस्थितीमध्ये जी लेकराला पदराखाली घेऊन आशीर्वादच देते एवढं सामर्थ्य ज्या व्यक्तिमत्वात, तिला माय म्हणायचं, ती माय आहे मी. एखाद्या वेळेस तुम्ही रागवाल, पण मला जमायचं, माझा राग फार काळ टिकणारही नाहीये. अहो जन्मदाती माय कोपत नाही, मग ही जगत जननी कशी कोपेल? महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूलाचा वारा करावा आई भवानीने, जसा वारा करावा त्रिशूल लागावर हृदयाला, महिषासुराच्या मुखातून आई असा शब्द निघावा, आई ऐकल्यावर राक्षसाच्या मुखातून निघाला याचा विचार न करता आई भवानीला करुणा यावी की मला लेकरांना आई म्हटलं. महिषासुराला सांगितलं, हे बघ बाळा, त्रिशूल तर माघारी घेऊ शकत नाही, तुझ्या कर्माचं फळ तुला भेटणारच, तू जो काही त्रास समाजाला दिला ते तुला नाकारता येणार, हे तुला भोगावंच लागेल, पण याच्या पलीकडे माझ्याकडे काही मागायचं असेल तर माग, मी आई म्हणून दे, मरण तर तुला आठवल, याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग. महिषासुराने सांगितलं द्यायचंच असेल आई तर एकच मागणं दे, त्रैलोक्यात जोपर्यंत तुझं नाव घेतलं जाईल तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार दे. आई तुझं कोणी तूही टाकला त्याच्या पदरात. काय म्हणतो आपण? महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वरते तारक संजीवनी, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही, चारी श्रमणे परंतु न बोलवे काही, साही विवाद पडता पडलो प्रवाही, तो ती भक्ता लागी रे. लवकर पावणारी माय असतो, आधी कृपा करतेस, ती कोपेल कशी? जी राक्षसावरही कृपा करते ती लेकरावर आव कृपा करेल का? ती पदरात घेतल्याशिवाय राहणार आहे का आपल्याला? आईचं मन फार मोठं असतं रे, फार मोठं. तुम्हीच विचार करा, आतापर्यंत किती वेळा अपमान केला तुम्ही आईचा, तरी तिनं तुम्हाला नाकारलं नाहीच की. शेवटी दिला तो आशीर्वादच, दिला ते सामर्थ्यच, केली ती कृपाच. एकमेव अशी गोष्ट आहे जी प्रत्येक चुकांना माफ करते, असा एकमेव पदर आहे जो माईचा आहे, ज्याची ताकद विठ्ठल आहे. जसं संतांचं हृदय आहे तसं माईचं हृदय, जसं आईचं तसं संतांचं हृदय. म्हणून आम्ही निश्चिंत आहोत, कारण आम्हाला माहित आहे ही माय आम्हाला वाऱ्यावर टाकत नाहीये. मग माझ्यासाठी तूच आई आहेस. म्हणून तर जनाई म्हणतं ना, ये गई का विठाबाई, ये गई का विठाबाई, ये गई का विठाबाई,
एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझ्या शरणीच्या रंगा, तुझ्या शरणीच्या रंगा. तूच माय तुझं हृदय आईच आहे, तू सगळं सामावून घेतेस. आणि म्हणून आम्ही जे सासर वासानं भरलेली माणसं आहोत, फार त्रास आहे आमच्या आयुष्यात. किती त्रास आहे लाईनीनं सांगितलंय. त्रास एका ओळीने सांगितलंय त्या बाईने. काय झालं, कंटाळली होती बिचारी संसाराला. आपल्या गावा शेजारी नदी आहे का? नदी आहे का? नदी नदी आहे का? विसवडकर वडा आहे का? वडा वड्याला पाणी आहे का? मरण इतकं आहे का? विचारलं महाराज. पाणी पाहिजे पण मरण इतकं पाहिजे, थोडं नाही पाहिजे. पाणी मरणे इतकं पाहिजे. आता कटाळलेलं म्हणलं जीव द्यायला जाणार की आम्ही वड्याला कशाला जाणार आहे. मग असं की बाई आपल्या वड्याला धुणं धुवायला गेलं, हातानं घरचं तोंडानं गावचं धुणं धुत होती. आपलं कळलं किलाच कळलं महाराज. सवय आम्हाला, आपलं आम्ही काम करीत करीत सगळंच करतो आहे की नाही. म्हणजे आम्ही धुणं धुत होतो आणि धुणं धुत होतो, डोळ्यातनं पाणी यायला लागलं. शेजारी बाई आली होती दुसरे धुणं धुवायला, ती गावातलीच होती. काय झालं म्हणली माय गंगू, गंगू काय झालं रडायला? एवढं काय झालं रडायला? एवढा कशाचा त्रास होतोय तुला? काय आता धुणं झालं की बादली बी वडे, मी बी वडे. आता नाही बाई सोड, लय सोड, लय सोड. काय ती सासू, काय ती सासू, काय ती जाऊ, काय ती नणंद. आता आता जीव द्या. शेजारची म्हटली अगं एवढं काय झालं? म्हणले काय सगळं सहन केलं असतं, एका पायावर सहन केलं असतं. फक्त ही दलित तर कळतं की तुम्हाला महाराज? कुठला वाला, कुठला वाला ज्याच्या संग गाठ बांधली त्यो सगळं सहन केलं असतं. म्हणले फक्त ही तरी नीट पाहिजे होता. हे सगळं बघून जगत होते. सगळ्यात दलित तर हीच. कधीच माझी बाजू घेत नाही, कधीच घेत. ह्याला सगळे चांगले दिसतात, फक्त मीच वाईट. लय बदल, लय बदल. लग्नाच्या आधी इतका फोन करायचा, इतका फोन करायचा, इतका फोन करायचा. म्हणायचं तुझ्यासाठी जीव देईन इतका जीव आहे माझा. सकाळ सकाळी म्हणायचा तुझा आवाज ऐकल्याशिवाय दिवस जात नाही. 30 जानेवारी इतकं बदललं, आता तीच म्हणते तुझा आवाज ऐकला की दिवस नीट जात, तुझं तोंड बघितलं की दिवस वाटोळा होतोय. असा पराकाष्ठेचा बदल ज्या माणसानं केलं त्याच्यामुळे वाटोळं झालं माझं. सगळं त्याच्यामुळे वाटोळं झालं माझं. त्याच्या विश्वासावर आले मी सगळं सोडून, आणि त्याने इतका त्रास दिला. आणि तो सोबत नसल्यामुळे बाकी सगळ्यांचा त्रास मला आपोआप होत. काय झालं, खूप त्रास होता. आता नाही आता काय सांगू, कसं ती म्हणजे सांग तोंडानं, कसं सांगते आता, कसं तरी सांग आपलं सांग. आता नाही म्हणजे काय सांगायचं आणि काय ठेवायचं म्हणजे आता जीव द्यायचा. ती शेजारची बाई म्हणली माय कुठेतरी कीर्तनात ऐकलं होतं मी, आत्महत्येसारखं मोठं महापातक माणसाने आयुष्यात काही करावं पण आत्महत्या करू नये. का करू नये? भगवंताने इतकं सुंदर देह दिलाय, इतकं छान शरीर दिलंय, हे अखंडितपणे निरोगी ठेवावं आणि विठ्ठलाच्या नामात घालवावं, जगून दाखवणं हा भगवंतावर ठेवलेला विश्वासाचं फळ आहे. देव आपल्याला संकट देतो याचं कारण आहे, देवाला माहित आहे याच्यात पेलवायची ताकद आहे. त्या विश्वासाला खरं ठरावं, विनाकारण जीव द्यायचा नाही. शेतकऱ्यांनी नाही ना, पोरांनी नाही ना, कुणी नाही, कोणासाठी कुणी जीव द्यायचा आहे. जीव देणं इतकं महापातक दुसरं ब्रह्महत्येचं पाप लागतं जर तुम्ही आत्महत्या केली. करू नये म्हणे आत्महत्या. कुठेतरी कीर्तनात ऐकलंय मी, एवढं मोठं पाप कशाला मस्तकावर मारून घेतेस? अगं मरतेस कशाला? म्हणली मरू नाही तर काय करू, जगायची इच्छा राहिली नाही. ती म्हणली इकडे तुला तुला म्हणून तुम्हाला म्हणून सांगते रिसवडच्या माय कान घ्या, त्यांना ऐकू जाऊ तुम्ही घ्या कान. तू कशा तू नको मग काय 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 त्यांना तू कशाला जीव देते? ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना मार. ती म्हणजे मारायचं काही नाही, मी मारलं असतं पण मारल्यानंतर तरी मी सुखी राहणार आहे का? माझं आयुष्य पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या झिलतर, दुसऱ्या माझ्या ववीला जमलं कुणी दे दे, तिसरी मला सूचना ग इथपर्यंत जमलं ग, इथपर्यंत सुचलं. तिसरीला काय वेळ लागला ना मला. माझ्या वाट्या चुकीच्या होतील ग, आयुष्य दुःखी जाईल माझं. दुसऱ्याचं वाटोळं करून कुठं आपलं चांगलं होतं का ग माय? ती म्हणली वाटोळं कर म्हणजे वाटोळं नाही ग,
अगं स्वतःचे मायबाप नसले म्हणून काय झाले, ज्या मायबापाने जन्म दिला त्याच्या पत्रात जाऊन सांग. अगं ऐकलंय म्हणे मी रिसवड मध्ये फार सामर्थ्यवंत तुळजाभवानीचं मंदिर बांधलंय. अगं त्या आईला जाऊन सांग तुझं दुःख, की तुला पदरात घेतल्याशिवाय राहणार नाही, तुझ्या प्रत्येक दुःखाचा विनाश करेल. फक्त त्या आई तुळजाभवानीच्या दारात जाऊन दुःख सांग. तिने जगाच्या मालकिनीला सांगायला सुरुवात केलं. सत्वर पावगा मला भवानी आई रोड आणि मग ती सासूबाई येऊन बसली आई तुळजाभवानीच्या दारात आणि सांगायला लागली दुःख. आणि माझी विनंतीच आहे, जगाशिवाय कुणाला, जगाच्या मालकाशिवाय कुणाला दुःख सांगू नये, सांगूच नाही. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. लोकांना सांगत जाऊ नका. ही लोक फुंकर मारायला नाही, मीठ चोळायला बसलो. तुम्ही कितीही चांगलं कोणासाठी करा, त्यांना चांगलं वाटेलच असं समाज येतो. इथे खऱ्याला फार कमी किंमत. तीच सासर वाशिणबाई तुळजाभवानीकडे मागणं मागतीये, देवाला सांगा, देवाच्या दारात सांगा. आणि आनंद आहे मला सामर्थ्य माहित आहे देवानीचं. महाराज सांगतात ना, माझ्यासाठी लागो लागेला लागेला आंबेचा, लागो लागेला लागेला आंबेचा, लागो लागेला लागेला आंबेचा, लागो लागेला 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 आंबेचा, लागो 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 लागेला लागेला विठाबाई आंबाबाई आमच्यासाठी, तुकाबाई, जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानाबाई आमच्यासाठी एकच आहे. मग आम्ही सामर्थ्यानं, लाहो म्हणजे आवड किंवा छंद, लाहो म्हणजे आवड किंवा छंद. तुझं सामर्थ्य कळलं आई भवानी, आपोआप तुझा आवड लागला, तुझा छंद लागला, तुझ्याविषयी प्रेम निर्माण झालं, आत्मीयता, आपुलकी, अगदीकपणे तुझं नामचिंतन करायला लागलं. तुझ्या दारी आलो आणि दुःख सांगायला सुरुवात केली. ती सासरवाशीणबाई सांगतीये जगाच्या मालकिनीला, काय सांगावं आई तुला. आईपाशी सांगायला लाजायचं, आईपाशी सगळं सांगायचं. काय सांगावं आई तुला. अगं तुला म्हणून सांगते, तू ऐकशील असं वाटतं. नामदेवरायांची बायको राजाई, नामदेवरायांनी संसाराकडे लक्षच देऊ नये. त्या बायकोनं जगाच्या मालकिनीकडे तक्रार केली. म्हणली विठ्ठलापर्यंत आपला वशीला पोहोचतोय नाही पोहोचतोय, म्हणून तिने रखमाबाईला सांगितलं, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला
राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया दया सीधी हालून जाई पायलो तिचे हाती सियावे नशेत भजन नसून आता बाटलीशिवाय ढोलकी वाजत नाही आराधी कसा म्हणायचा असं म्हणजे गाण्याशिवाय झांजा नाही गोंधळी कसा म्हणायचा ऐक नाही गाणी म्हणजे रचलेली पण असू पण गोड असं काही गाण्याचा काही चुकीचा अर्थ निघू काही वेगळा नाही आणि जरी चचुळीला सोन्याचं लावते बाटान आणि आंबाचा नका वाजून कुठली तर हिथच देवी निघायची महाराजांनी ते एक लय अवघड आहे महाराज माझी विनंती आहे परमार्थ असा करा जो ट्रान्सपरंट असावा पारदर्शक असावा अंगात येतं नाही येतं देव जाणे पण जर अंगात येत असेल तर बाकीच्या गोष्टी कळल्या नाही पाहिजे आहे की नाही एका बाईच्या चालू कीर्तनात अंगात आलं नवरा शेजारीच होता नवरा ताई देवीनं सगळ्या गावाच्या सोडल्यानं माझीच बरी धरली म्हणलं तुझी गुणवान असं जाती काय करू म्हणलं काही नको बघ काय म्हणते तेवढ्या माणसात बायकोला म्हणला बोला आई साहेब आता ही आई आहे कायची ती पण बिनला जगत माणसात म्हणली बाळा आता ही लिखरू आहे काहीच बोला आई साहेब काय चुकलं अरे लगीन केलं इथंच चुकलं तुझं म्हणजे चूक सगळ्यात मोठी तीच आहे बघा विनंती माझी परमार्थ असा करा ज्याला कुणी कलंक लावू ट्रान्सफर जगाच्या मालकिनीचं अंगात येणं असणं ती तिथंच आहे तिला वेगळं अंगात आणायची गरज संचरुणी राही तो इथे संचरलेलाच आहे तो इथे आहे म्हणूनच आपलं हे सगळं चाललंय हे डोक्यात घ्या विनंती माझी चुकीचा परमार्थ करू नका म्हणा ना गाणी पण म्हणा पण जुनी होती बघा अगदी सामर्थ्यानं माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली असं मी ना गोड लागलं शांत मस्त या विषयाविषयी विनंती जगत जननी आहे तिला काय सांगायला लाजायचं महाराज तिला सांगा मग त्या सासरवाशीन बाईने सांगावं काय सांगावं आई तुला काय सांगावं सगळ्यात मोठा सासरा घरातला मुख्य त्याच्यावर सगळं घर चालतं आणि त्याच्यामुळेच आमच्या घराचा सगळा पाया आहे कोण आहे तुझा सासरा दंभ नावाचा सासरा काय नाव आहे सासऱ्याचं दंभ त्याला टोपण नाव असत्य कल्पना खरं नाव काय दंभ टोपण नाव असत्य कल्पना जे नामदेवराय म्हणतात बघा कल्पनेची बाधा न भगवणे काळी की संत मंडळी सुखी असो ज्ञानोबाराय सांगतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म मनात भाव नसताना केलेला योग म्हणजे असत्य आहे दंभ आहे योग करू नये असं नाहीये पण आपली तेवढी पात्रता विनाकारण आव नाही आणायचा परमार्थाचा लाखो माणसाची पंगत एका माणसाने घातली म्हणलं काय मोठ्या मनाचा दिलदार माणूस आहे लाखो माणसं जीव घालतोय आलेल्या प्रत्येक माणसाला गंध लावायचा मगच ताट वाढायचा म्हणलं काय हिंदू धर्माला जागरूक आहे गंध लावूनच खाऊ घालतोय गंध लावूनच खाऊ घालतोय म्हणलं काय मोठ्या मनाचा माणूस आहे शेजारचा म्हणला ताई कौतुक कर नका ते काय धर्मासाठी देवासाठी माणसं खाऊ घालीत नाही इलेक्शन जवळ आले म्हणून गुतिवले आणि आल्याला पुन्हा एवढी कळावा म्हणून गंध लावून खाऊ घालतो लय गुणाचा नाही ती महाराज हा परमार्थ नकोय आमचा परमार्थ मनातून थोडा असला तरी चालेल सामर्थ्य आणि करावा विनंती माझी आणि जरी कोणी करत असेल तर त्याला पाठिंबा पण हे जग आहे इथे जनाबाई देवाला भांडते पुण्यवंत पाताळी लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार काय ते
निघालं रे? हा? ज्या बाईनं संस्कार सांभाळून संसार केला तिला लोअर क्लास म्हणलं जातं आणि जिने कपड्याचा आकार छोटा केला तिला हाय क्लास म्हणलं जातं. काय देवा जग निघालं रे? अवघडच आहे लोक अवघड हरकत नाही. पण एक दिवस सत्य येणार बरं का? ज्या दिवशी मुखात देवाचं नाव असेल त्या दिवशी कळेल सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. मी त्याला दादच देऊ नये. मी हा धम्म नावाचा सासरा मारावाच. मी असत्य जीवनात टिकू देऊ. तू का म्हणे सत्य कर्माभावे कातरी या भय. म्हणजे आम्हाला घाबरवत आहेत. त्यांना नरकात कसं घालायचं देव बघत नाही ते आम्ही बघू. एवढं काही चिंता नाही त्याची. तुम्ही चिंता करत जाऊ नका. माझी विनंती आहे, कुणी काही म्हणलं काही बोललं तर मागे नाही जायचं. आपलं कर्म सत्य ना तर त्याच्या फळाचा फार विचार करायचा. कर्म सत्य असलं वाच. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती सिंह घोडे लांडे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? लोक हसतात. अक्कल का म्हणतात तुला? एवढूसा जीव तुझा? लोक मलाही म्हणतात तीच बरं झाली लय बोलती तर जीवावर असतं. काय बायका मला तोंडावर म्हणतात टीव्हीत लय चांगलं दिसतं, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही तिथं बऱ्यापैकी खोटच असतं. काही खरं असतं त्याच्यात, काही नसतं. सगळं कल्पनेचं जग आहे की नाही? काही नाही. तुम्हाला मी सांगते लई जीवाला मरत जाऊ नका. एखादा उपास करीत हाडाची काळे झाले माझ्याकडे बघू नका. माझी कीर्तनानं झालेत. मी खाते जीवाला. तुम्ही आपला जीव सांभाळून राहायचा. कसं असतं माय, उद्या तुम्ही आजारी पडलात तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे का? नाही. ती आणते दुसरी. तुम्हाला खपन का? ती दुसरी आणायच बसलोय तुम्हाला खपणार आहे का? आपला जीव सांभाळा. आपला जीव सांभाळला तर सगळं आरोग्य नीट सांभाळायचं. लय परेशानी झाली हो आपल्या जीवाची. काय कलियुगात आयुष्य राहिलं सांगा ना? 50 वेळा दुखतं, बसताना दुखतं, 50 वेळा उठताना दुखतं. 10 गोळ्या 1 दिवसात खायच्या. हे झालं ते. अरे तुम्हाला जर प्रबळ राहायचं असेल ना तर हरिपाठ असावा मुखात, काकडा असावा मुखात. अल्प आयुष्य मानव देह शस्त्रगणिले अंतरत्र खाय मध्ये बालस्व विना रोग क्षय काय भजन ते पाहे विचार करा. अर्ध आयुष्य झोपण्यात गेलं, अर्ध बालपणात, अर्ध तरुणपणात तर लय माज असतो. भजन बिजन नाही असं सदा मुसमुसी धुळी रे चलायला लागला ना गाडीवर तरी चलत चलत कुत्र्याला लात मारतोय. चलत काय तर कुत्र्यानं त्याचं वाटोळ केलं देव जाणे. कट मारल्याशिवाय तर गाडी चलवी. म्हाताऱ्याला कट मारीन, महाराजाला कट मारीन, मारील. काय मिळतं रे दादा एवढं? हे जे ॲटिट्यूड आहे, ॲरोगन्स आहे, त्याचं कारणही वेगळंच आहे. म्हणजे हे जे ॲटिट्यूड ॲरोगन्स आहे त्याचं वयच आहे. मानसशास्त्र सांगतं ते वयच असतं. 16 वर्ष ते 25 वर्ष माणसाला स्वतःची बुद्धी घाण टाकलेली असते माणसाने. आणि त्या वयात, तरुण वयात जर परमार्थ करायची सद्बुद्धी मिळत असेल ना तर ही संतांची कृपा समजावं. जर गळ्यात तुळशीची माळ तरुण वयात असेल हे भाग्यवानाचं लक्षण आहे की तरुणपणात गळ्यात तुळशीची माळ आहे, व्यसनावर नियंत्रण आहे, आई वडिलांची कदर आहे आणि ज्ञानेश्वरी हातात आहे. याच्या इतकं मोठं भाग्यच दुसरं. तरुण पयात. आणि मला सांगा ना, एकदा लाकडाची राख झाली, राख पुन्हा पिटती का?
आयुष्याची राग झालं काय परमार्थ करण्यात माझ्या ढेकळं काय कळत नाही गावाला काय चाललंय ती महाराज. अरे काकडा पोरांनी करावा. तरुण मंडळीला काकडा करायला काय हरकत आहे. जर वय तरुण आहे तर काकडा पोरांनीच करावा. चला हरिपाठ जुन्या माणसांकडे द्या आणि हरिपाठ जुन्या माणसांकडे द्या आणि काकडा तरुणांकडे द्या. जाऊ द्या ना. विश्वास देते बहीण म्हणून महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण ज्या दिवशी काकडा हरिपाठ करेल ना त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हा विश्वास मी देते. फक्त असत्य टाळता आलं पाहिजे आणि सत्य स्वीकारता आलं पाहिजे की सत्य भगवंताच्या नावाशिवाय दुसरं काही नाही. आणि हे कळायला भाग्य फार लागतं. संगतही फार चांगली लागते. संगतीने तर वाया गेली आमची पोरं. इथं बसले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी कर. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का रिसोड. बोर मला फसवाल तिला हिला फसवायचं सोपं आहे पण तिला फसवायचं तिला कळलं ना. विचार करायचा जरा. काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवणार आपण. आता ही म्हातारी माणसं नुसती म्हणतात पोरं वाया गेली पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अरे पण काय गेली बिडी फुकू फुकू तुमची थोबाड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही जे केलं ते पोरांनी केलं. म्हातारपणात भजन करायच्या वयात मारुतीच्या मंदिरात पती चालतो तू. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो तू गुणाचा. फक्त पोरच वाया गेली होय. दया म्हातारा बाय कसं दारात बसून आजकालच्या काय पोरीतोय ह्यांना काय लाज येतोय. आमच्या जमान्यात नव्हतं माय असं. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय किती कष्ट केलं माय ह्यांना काय झळय माय होय ग माय. आणि ज्ञान कशी शिकवती मिसरी चुळत. आता हिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं. आम्ही काय म्हणलं कुठल्या तोंडानं तुम्ही सांगणार ज्ञान तुमच्याला. कर ना विचार माय बापा हो चालत नाही बरं असं. आणि राग आला तर येऊ द्या पण तुम्हाला म्हणून सांगते सुनांनो जिची सासू मिसरी लावती तिनं आपलं पोरग 5 वर्षाचं होस तर तिच्या जवळ जाऊ द्यायचं नाही. काय राग यायचा येऊ द्या म्हातारीला येऊ द्या. तसल्याच तोंडानं मचा मुक घेतो त्या नातवाचं. हातभर वास येतो त्याचा मार. बरं तुम्ही मला पाप म्हणून सांगा अशा अंमली पदार्थाचा इतक्या लहानपणी वास आल्यावर त्याला मोठ्यापणी व्यसन करायचं अवघड जाणार आहे का. कशाला उगीच म्हणून घरच्यातल्या मोठ्या माणसांना सामर्थ्यानं हवं होता तेव्हा लोकांना कळत असतं पुढच्या पिढीला कळत असतं काय वागायचं ते या विषयाकडे ताकद. मग आम्ही सांगा बा आईला कारण ती अधिकारी तिला सांगा बा फार असत्य चाललंय आमच्या जीवनात फार त्रास होतो. एवढूसा जीव चिमणीचा तिच्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार लक्षात आहे ना. फिरत जा पण येत जा. इष्टीला चहा पाण्याला थांबत असते गाव विस्तर सोडायची आहे की नाही. चिमणीचा जीव एवढूसा तिला जमणार आहे का जंगलाची आग विझवायला. लोक हसायला लागले. चांगलं काही करायला लागलं की लोक हसतातच. तुम्ही एवढा सुंदर जरी सोहळा उभा केला एवढं गोड जरी मंदिर बांधलं तरी अख्खं गाव चांगलं म्हणीन असं 2-4 तरी खौट बोलणारच. त्याचं काय असतं गावाचं खायचं गावाला द्यायचं काय की शब्द जात यांच्या. कोणी म्हणलं की नाही अरे काय सांगायचं शिवलताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे वर्धापन दिनानिमित्त. ते म्हणणार त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे येऊस तर पोटात गोळा काय करूच आहे का मरल ना ती ठेवणार. तुला जमत नाही तर गप्प तर. अरे तुमचं नाव कीर्तन करणाऱ्यात नसलं तरी तुमचं नाव कीर्तन ठेवणाऱ्यात नसलं तरी चालेल पण कमीत कमी तुमचं नाव कीर्तन बंद पाडणाऱ्यात तरी नको. एवढं तरी चांगलं आयुष्यात कर्म करत जा म्हणजे गाव सुखानं चलल महाराज. आणि तुम्हाला खरं सांगते ती मांजर बिंजर आडवा गेल्यावर काय वाटलं होतं. 100 मांजर आडवा जाऊ द्या तुमचं काम नीट होणार मी सांगते पण एक माणूस आडवा जाऊ द्या गाव पालतं पडणार विश्वास मी देते. काय मांजराला फरक पडत नाही. काय त्या मांजरानं तुमचं वाटोळं केलं. 100 मांजर आडवा जाऊ द्या तुमचं काम नीट पण एक माणूस आडवा जाऊ द्या तुमचं गाव नीट राहणार. लई नसते 2-4च असते पण काटा काढल्याशिवाय. लोक म्हणले चिमणीला एवढं जीव तुझा. चिमणी म्हणली खरं आहे खरं जीव माझा एवढाच आहे मान्य आहे की मला. पण मी विचार केला माहित आहे मला माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जर माझं नाव धर्मात असेल देवात असेल तर ते किती मोठं असावं याचा विचार मी करत नाही. माझा छोटासा प्रयत्न जर एखाद्याची बुद्धिमत्ता बदलायला भाग पाडत असेल तर मी ते कर्म करावं हीच माझी भगवंताने दिलेली बुद्धी आहे आणि तुम्ही पाळा.
सगळीच माणसं सुधरतील म्हणून आम्ही कीर्तन करत सुधरलेले बिघडून निघून कीर्तन करतो. कारण त्या सुधरलेले बिघडवायला लय जरा असं म्हणजे सामर्थ्याने उभे टाकलेले कसं यांना बिघडता येईल ती नाही त्यांच्यासाठी तरी हे कीर्तन. पण विनंती आहे संगत फार प्रबळ ढेकणाच्या संगी हिरा तो कुसंगतीने साधू सुद्धा नसतो. आपली काय गत म्हणून असं त्याची संगत लागली की सत्याला सुद्धा नाट लागल्याशिवाय राहत नाही. आणि हे कलियुग आहे की ते चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं झाल्याशिवाय नियम आहे जगाचा. चुकून 5वा खरं बोलला 4 मिळून त्याला खोटं ठरवते. हे मी नाही चाणक्य सांगतात 5000 वर्षापूर्वी. आपल्या कलियुगाचा काळ 4,32,000 वर्ष आहे. त्यातले 5000 वर्ष कंप्लीट झाली आहेत. 4,27,000 वर्ष कलियुगाचा काळ बाकी आहे. म्हणून विनंती आहे जेवढं बाकी आहे आत्ताचं आयुष्य 100 आहे कारण तेवढा परमार्थ कमी झाला. सत्ययुगामध्ये त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये हत्तीच्या सोन्यानं तूप ओतलं जावं एवढे यज्ञ मोठे मोठे व्हायचे. इतकी ताकद हजारो वर्ष तपश्चर्या करायची माणसं भगवंताशिवाय दुसरं कुणाला मानतच नव्हतं. आता भगवंतापेक्षा लोकांची मान्यता जास्त झाली आहे की नाही. सत्य पुढे शहाणपण झालं. देवापेक्षा आम्ही माणसांना जास्त मानायला लागलो. ते नामदेवराय म्हणतात ना लटके झाले कटके तिथे काढले एवढे राळे लटके झाले तिथे काढले एवढे राळे पुढे पुढे चिमणी जरा जरा झाले वाटली एवढे एवढे लटके झाले तिथे काढले एवढे राळे लटके झाले तिथे काढले एवढे राळे हे नाम मुंगी मुंगी मुंगीचं पिले किती 12 हात कुणाचं दूध. ऐका कीर्तन काय ढेकळं वेळ लागणार मनात का संगीत काय ज्याचा आवाज निघत नाही तो काही शिवरंजनी म्हणणार आहे का. पण आम्ही ऐकतो. एखाद्याच्या गावाला जावं त्याच्या सोप्यावर बसावं ती सोप्याचं पांगच फिरतो. ती आपलं काही ऐकत नाही दादा त्याचाच सांगतो. मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेअरमन त्याचा सरचिटणीस आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय मोठ्याची हान मग मला घालती सोपा डोक्यात माझ्या. किती मोठेपणा. आणि आम्ही जर मोठेपणा करायला गेलो ना आम्ही जर संतांचा मोठेपणा सांगायला गेलो तर शब्द अपुरे पुरतील आमचे. संत म्हणावं तरी कोणाला. जगाच्या मालकानितका ज्यांचा अधिकार आहे त्यांनी ज्या मातीहून चालावं तर माती सुद्धा पवित्र होते. ज्यांनी ज्यांच्याकडे बघावं तो माणूस सुद्धा देव होतो. एवढी ताकद ज्यांच्या शब्दात आणि ज्यांच्या अस्तित्वात आहे. मृत्यूही ज्यांना बघून घाबरतो एवढी ताकद ज्यांच्या वैष्णव धर्मात आहे त्यांना संत म्हणावं. कौतुक कुठल्या तोंडाने करावं आम्ही त्यांचं. मग विचार करा ना आपण कोण आहे त्यांच्या समोर. तरी सुद्धा आपल्याकडे असत्य आहे की मी आहे. या असत्यामुळे या सासऱ्यामुळे फार त्रास होतो. हा जो चुकीचा मालक स्वीकारला ना आम्हाला आम्ही मालक वाटतो. पण तुकोबाराय म्हणले ह्याची भाजी माझी असं जन्मोजन्मी तुझा मी मालक नाहीये माझा मालक आहे. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी मालक उभा असे विठेवर तुम्ही संतमाय बाबा एवढा उपकार करा. आम्ही त्याला मालक समजतो. काय दिवस होते पहिले जम्मू यादी पामादी एक पंढरपूर गाव जम्मू यादी पामादी एक पंढरपूर गाव विठोबा
त्याच्या चरणी लक्ष काही नाही ना आमच्यासाठी विठोबाचा राजा नित्य दिवाळी आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जिवाळी आमचा मालक विठोबासारखा असला ना मग काय माझ्या विठोबाचा कैसा भाव आपण देव होय गुरु मग आम्हाला त्रास होत नाही पण आमचा सासरा मालक सासऱ्याच्या घराचा मालक तुला की मग आम्हाला सासरवाद झाल्याशिवाय राहत नाही महाराज तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो खूप ताकद असते माय मावल्या फक्त मालक चांगला भेटला पाहिजे त्याला खरे नाही का माय संसारात तरी कोण शहाणा लागला रिसवडच्या माय मावल्या अगं माझ्या पार्टीची आहे म्हणून तरी बोलाय कुठे आपल्याला शिकवावं लागतं नवरा बायकोचं भांडण झालं बायको मला माझी कदर नाही तुमचं घर दार शेतीवाडी आई बाप बहीण मला सगळं मी सगळं मी एकटी सांभाळतो मी काय नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ बोलतो तुम्ही लय खुशी होऊ नका तुम्ही गुणाचे नाही हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही काय लागत नाही बायकाला दोन शब्द सन्मानानं बोलत तुम्हाला लेख म्हणून सांगते मी दादा जो पुरुष आपल्या घरातल्या लक्ष्मीला सन्मानानं वागवतो त्या घराचा पांडुरंग वैकुंठ केल्याशिवाय सोडत नाही फक्त बाईला सन्मान देता आमचं बी कौतुक करीत जा नुसती मड्याला बसल्यावानी बसल्या हा ना ही तरी जरा नीट बसल्या ही नुसती घाटावर आल्या ती तर मार्गावर क्षेत्राच्या बाहेरच गेले उसातच इथं एवढी मोठी जागा होती की दादा पण ती कसं असतं पटल तर बरं बसायचं तू काय आलं पाहिजे चोळाय आलं पाहिजे तू काय आलं पाहिजे पुढे बसून जमत असते पुढे बसायला ताकद लय लागते ती काय येड्या गबाळ्याचं काम आहे परमार्थ हा नव्हे लेकुणाच्या गोष्टी कुणालाही कुठे पुढे बसवायचं असते दुसरं काय असू दे हित आली असती हित फक्त पाठील बदलल्याला पाहिजे होता कळलं त्याला कळलं स्टेजवर यायला घाबरत नाही ती पण इथं नाही इथं लांब 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 लय अवघड दादा तुम्हाला काय सांगायचं शेतकरी तुम्ही शेतकरी तुम्ही प्राऊड फार्मर शेतकरी आहात कौतुकानं सांगा बाकीचे कशी बोलतात आमदार खासदार मंत्री सरपंच माजी सरपंच ती सुद्धा बोलतोय आपण तर चालू आहे ना चालू म्हणजे रेग्युलर ताकद आहे की आपल्या आयुष्याचा जुगार खेळून मातीमधलं सोनं फेकवायची ताकद त्याच्या मनगटात आहे ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा लाचारीचा तळतळाटाचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याच्या अवलाद म्हणायचं कौतुकानं सांगायचं शेतकरी दादा कौतुकानं सांगायचं का सांगायचं नाही अरे आमच्या बापाचा जेवढा जीव आमच्यावर आहे तेवढाच गोठ्यातल्या बैलावर आहे आमचा बाप आमच्या तन बैलात सुद्धा फरक करत एवढं मोठं मन ज्याच्या बापाचं अशा बापाच्या पोटी जन्माला आलो भाग्यवान आहे ना आम्ही शेतकरी येते ताकदवर आहे आपण बरं प्रामाणिकपणे सांगा आर्मीत भरती होणारी पोरांची संख्या शेतकऱ्याची जास्त का जागीरदारांची असते बोलत जा शेतकऱ्याची जास्त वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायात खांद्यावर पेलवायची ताकद शेतकऱ्यांची जास्त का जागीरदारांची शेतकऱ्यांची एमपीसी यूपीसी करून मोठ्या पदावर जाऊन कार्यरत होऊन मायबापाचं नाव मोठं करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची शेतकऱ्याची ज्यांना जाण आहे की आई बापानं कष्टात दिवस काढले ती पोरं मोठी होतात वृद्धाश्रमात कोणाचं माझा जागीरदाराची ते कुत्र्याचं नाक पुसतं बापाचं नको वाटतं त्याला कुत्र्याला घेऊन फिरण पण बापाला अरे आम्ही गरीब असू अर्धी भाकरी खात असू आम्ही फाटक्या धोत्रावर जरी बाप सांभाळला ना तरी आम्ही आमचा बाप बापाच्या घरातच सांभाळतो एवढे चांगले संस्कार शेतकऱ्यांच्या पोरांवर आहेत कसंही सांभाळू पण आई बाप सांभाळतो कौतुक आहे मला शेतकरी येतात आणि सगळीच पोरं वाईट नसतात खरंच नसतं मी व्यासपीठावर सांगेन हिंदू धर्मातली ज्ञानोबा तुकोबाला मानणारी शेतकऱ्याची पोरं मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी दिसली ना तिचा गैरफायदा न घेता तिच्यावर वाईट नजर न टाकता तिला तिच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मी देते एवढी ताकद आपल्या संस्कारांमध्ये आहे पटकन वाया जात नाही पोरं आपली चुकते ती संगत आहे चुकीच्या संगतीला लागून पोरं वाया जातात नाहीतर आपल्या पोरांवर संस्कार चांगलेच 100 एखादा चुकला म्हणून 99 पोरांना नावं ठेवण्यात मजा नाहीच या विषयात आजही महाराष्ट्रातले 80% सत्य पोरांच्या जीवावर होतात पत्रवाळ्या उचलण्यापासून पंक्ती वाढण्यापासून मंदिरं साफ करण्यापासून सगळं पोरं करतात कौतुक आहे ना असं काय करतात धर्मासाठी जीव पणाला लावणारी पोरं आमच्याच मातीत जन्माला आली आहेत कौतुक आहे आम्हाला त्यांचं या विषयात शेतकरी तुम्हाला खळं माहिती जुनं होतं आता नाही राहिलं
खळ धान्य काढण्यासाठी वापरलं जायचं ते खळ. धान्य काढताना धान्य कुठं पडायचं? खळ्याच्या आत का बाहेर? खळ्याच्या आत. आणि बुसकाट कुठं पडायचं? हे फक्त शाण्याला कळलं. आता ज्यांना कळलं नाही त्यांना सांगते, हे ज्ञानाचं खळ आहे. हे ज्ञानाचं खळ आहे. ते जमून बसलंय. ते काय आहे? खळ्याच्या आत पडलेलं आणि जे इसकाटलंय. बस बस मी नाही म्हणलं, तुम्हीच म्हणलं ते. बस 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 मला काय म्हणायचं, कशाला आयुष्याचं मात्र करताय? आधीच काय कमी मात्र झालं. मात्र पुस्तकाला अजून एक शब्द आहे. म्हणून विनंती नका ना. असं माणसाने कीर्तनात बसलं ना, या कीर्तनाच्या व्यासपीठासमोर आलं ना, मंदिरात आलं ना, माय असं वाटलं पाहिजे फार दिवस झालं सासरवास सहन करते, आता माझ्या माहेरात आले की एवढा आनंद कीर्तनाला आल्यावर झाला पाहिजे. तर कीर्तनाचा आनंद घेतो. पाहिजे नाही तर त्रास होतो महाराज. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान तया कैसे कीर्तन घडलं नावी. ज्ञानोबाराय सांगतात, द्वैत म्हणजे असत्य. हे दंभ नावाचा सासरा पाठीमागे लागला, असत्य पाठीशी लागलं, गुरु नसला की त्रास होतो महाराज. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता गुरु कृपे. मग राजाची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे मालक शाना भेटलं. काय महाराज, राजाच्या राणीसारखं आयुष्य, चिंता करायची गरज. किती संकट वाटेला यावी, किती दुःख पदरात पडावं, किती लोकांनी त्रास द्यावा, किती पाय खेचावे. जोपर्यंत आई भवानीचा हात मस्तकावर आहे तोपर्यंत प्रत्येक दुःखाला सुखात बदलायची ताकद मनगटात आहे. आम्ही सामर्थ्यानं सांगावं जगाला. काळजी काय करता, एकटा जरी असलो तरी पाठीमागे ताकद फार मोठी आहे, ती माझ्या परमात्म्याची. मी कुणालाच घाबरत आणि घाबरूच नाही जर आम्ही असत्य नाही. म्हणून असत्य नावाचा सासरा मला मारता आला पाहिजे. त्रास होतोय मला. हा सासरा एकदा मेला मग टेन्शन. सासरा माझा गावी सासरा माझा गावी सासू माझी किरकिर करी लवकर. सासरा तरी लांब लांब नाही, ही तर घरातच पडलेली असते. उठता बसता टोमणं मार. माझ्या जमान्यात नव्हतं माय असं, माझ्या जमान्यात नव्हतं माय तसं. तर काय करावं माय, लई जाच करते. तिला पण नाही बाबा. कोण आहे सासू? आशा नावाची. महाराज वासना नावाची सासू आहे. कोण? वासना नावाची. आशा नावाची जाऊ आहे, वासना नावाची सासू आहे. ही वासना एकदा मागे लागली ना मग काय, वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. बघा त्या रावणा कैसे झाले, बघा त्या रावणा कैसे झाले. वासना पाठीमागे लागली, आयुष्यभर नारायण गेलं नारदानी. एकदाच सासूमुळं एकदा वासना उडाळ गाय गड्याने वासना उडाळ तिचा पाय. विनंती आहे ही नको बाबा. ही सासू महागा लागली ना, भल्या भल्यांचा काटा बसलाय. अख्या जगाचा बाप होता ब्रह्म पण देवळात नाही आज. हिच्यामुळेच नाही. 33 कोटी देवाचा राजा होता इंद्र पण आळ्या पडल्या. कोणामुळे पडल्या? हिच्यामुळेच पडल्या.
अहो काय सांगायचं तुम्हाला, आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं. श्रीमद नारायण नारायण नारायण. एकदा चुकले, गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागे मास लागलं. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागे मासच लागतंय, दुसरं काय लागतं. कळतंय की तुम्हाला? लागला. आता ही बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. आणि बायको करणं काही चुकीचं नाही. पोरांनो बिंदास बायका करा, पण जरा बघून करा, है की नाही? जरा विचार करून करत जा. अरे बायको जर माळकरी भेटली ना तर भाग्यवान समजा स्वतःला की ही मुलगी माळकरी आहे. तुमच्याकडनं पाप झालं तरी हिच्या पुण्यामुळे तुमचा संसार सुखाचा होईल, एवढी ताकद तुमच्या माळेत असते. बघा जरा. आणि बहीण म्हणून नजरेत नजर घालून सांगते बरं का पोरांना, जी मुलगी तुमच्या 4 दिवसाच्या प्रेमासाठी तुमच्यासोबत पळून येऊन लग्न करायला तयार होते, थोडा विचार करा. 22-23 वर्षाच्या आई वडिलांजवळ राहिली, त्या आई वडिलाच्या इज्जतीचा तिचा विचार केला नाही. जी स्वतःच्या माय बापाची झाली नाही, ती तुमच्या संसार काय सुखाचा करणार याचा विचार करून जरा प्रेम विवाह करण्याच्या मागे लागेल. प्रेम विवाह करू नये अशा मताची मी नाहीये, पण विचार हा करा, स्वतःच्या माय बापाला दुखवणं कितपत योग्य आहे? काय चूक असते त्या बापाची? नजर वर करता येत नाही 4 माणसात, त्याला आयुष्यभर किंमत कमवली असते. तुम्ही एक पोरगी त्याची पळवून नेता, त्याचं आयुष्य तिथं मरून मेलेलं राहतो. दिसतं फक्त शरीर, काय राहतं रे आयुष्यात त्याच्या? आणि कशासाठी? विनंती आहे आणि तुम्हालाही सांगते पोरींनो, बहीण म्हणून सांगते, पाया पडते तुमच्या. पोराची श्रीमंती बघून, त्याचं सामर्थ्य बघून, त्याचं वैभव बघून लग्न करू नका. मुलगा असा निवडा जो निर्व्यसनी असावा, ज्ञानोबा तुकोबांना मानणारा असावा, त्याची संगत चांगली असावी आणि आई वडिलांना पांडुरंग समजणारा असावा. तो आयुष्यभर सुखी ठेवेल, तुम्हाला हा विश्वास मी देते. तुम्ही टाळ्या वाजवताय रिसवडकर, पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. खतरनाक टाळी आहे तुमची. दर्गी आली आमच्या गावात, कशाला वाजवता? वाज वाटते तर नीट वाजवा. लय अवघड राव तुमचं, मुदाम करताय तुम्ही. मी मगापासून बघते तुम्हाला माझी जिरवायची. हा ना, मुदाम करताय तुम्ही. तुम्ही कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होते. आपल्याला ज्ञानशिवी होती, येड्यात काढत होती, आका मंडप ऐकत होता, पट्टे निसता बसला होता. ऍटिट्यूड कशाचा करता दादा? अरे आहे काय आपल्याकडे करण्यासारखं? विनंती माझी या विषयाकडे. ही सासू एकदा मागे लागली की आयुष्याचं वाटोळं होतं. प्रेम वेगळं, वासना वेगळी. प्रेम निस्वार्थी असतं, निकलंकित असतं, निरपेक्षित असतं. आजकालच्या माणसांनी एक नवीन नियम काढलाय, ज्याच्यावर प्रेम आहे तुलाच भांडायचं, मग कुणाला भांडायचं? प्रेम तुझ्यावर आहे मग तुलाच भांडायचं, दुसरं कोणाला भांडायचं? चुकीचं आहे. ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, इकडे आपल्याला किती त्रास झाला, किती संकट भोगावी लागली, कितीही वाईट गोष्टींना सामोरं जावं लागलं तरी चालेल, पण माझ्या कुठल्याच गोष्टीमुळे माझ्या व्यक्तीला त्रास नाही झाला पाहिजे, हे प्रेम आहे. त्याला प्रेम मानत जिथं फक्त मी करावं अशी अपेक्षा आहे, पुढच्याकडनं अपेक्षा निरपेक्षित आहे. मीराबाईला माहित होतं देव माझा नाहीये, मला भेटणार नाहीये, तरी तिनं प्रेम, हे प्रेम. संतांनी केलं ते प्रेम आहे, मावळ्यांनी केलं ना ते प्रेम. 22-23 वर्षाचा शिवा काशीत मृत्यूच्या पालखीत बसताना छत्रपतींना सांगतोय, राजा आईने विचारलं तर स्वाभिमानानं सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वरूप घेऊन पालखीत बसलो. छत्रपतींना विचारलं, शिवा विचार कर, जर चुकून शत्रूंच्या हाती लागला तर विचार केला नसेल एवढ्या वाईट मरणाने मरशील. त्या शिवा काशीदाला सांगावं, राजा आयुष्यभर राजा डोळ्यानं बघता यावं एवढं सपन बघितलं, ज्या राजाला बघायचं सपन बघितलं त्या राजाला जगायचं सपन पूर्ण झालं, अजून आयुष्यात पाहिजे तरी काय? अरे शिवा काशीद म्हणून जगण्यापेक्षा छत्रपती म्हणून मेलेलं कितीतरी भाग्याचं. त्या विचारानं हसत शिवा काशीद पालखीला हे मावळे होतं. हे प्रेम आहे, अपेक्षा कुठलीच. हे प्रेम आहे. कुठल्या नावाला प्रेम देता तुम्ही? सुंदर दिसली म्हणून बायको केली, हे प्रेम आहे? विचार करा या गोष्टीचा जरा. आणि काय राहिलं नाही, आपण कोण नावं घेतोय माहिती? छत्रपती शिवाजी महाराज कळले असतं ना आम्हाला, फार सामर्थ्यवंत असतो. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत उठाली. शाहिस्तखान शत्रू आहे पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं की औरत की गंगे नजर डाले और इज्जत करने वाले लोग है वो. कौतुक बायकोला वाटलं, क्या लगता है आपको झापड़ा? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लुटी, तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. आज उंगलियों पर जान चली गई.
खुदा परवाह करता होगा, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन एक बात की जबान देता हूं, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते। वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं। ऐसे हिंदू है वो, औरत जात शत्रूलाही विश्वास वाटावा असं चरित्र ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहे आपण. विचार करा, वासना नावाची सासू पाठी लागावी का, आणि लागली तरी आम्ही सांभाळली. शत्रू म्हणून शत्रूच नाही. 17 वर्षाचे होते शिवराय, 17 वर्षाचे. नुकतंच शिक्षण पूर्ण केलं होतं आणि पुण्याला परतले होते. मासाहेब जिजाऊ आई भवानी समोर उभ्या होत्या, डोळ्यातनं पाणी गळत होतं. छत्रपतींनी विचारलं, आऊसाहेब रडायला काय झालं? आऊसाहेबांनी सांगावं. काय सांगावं राजा तुम्हाला, कुठल्या तोंडानं सांगावं? छत्रपतींना सांगावं, आऊसाहेब तुमच्याकडे बघून जगतो आम्ही, तुमच्यामुळे सामर्थ्य येतं आम्हाला, तुमच्याकडे बघून बळ वाढतं आमचं, तुमच्या डोळ्यात पाणी आम्हाला योग्य वाटत नाही. काहीतरी चुकीचं झाल्याशिवाय तुम्ही असं विनाकारण डोळ्यातलं पाणी काढणार नाही. काय झालं असं की तुम्हाला रडावं लागलं? आम्हाला सांगा, जमेल तेवढा प्रयत्न करतो आम्ही सुधारायचा. आऊसाहेबांना सांगावं, राजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यातनं पोरगी उचलली, आबरूची माती केली, विहिरीत टाकून गेलं. पोरीचे मायबाप येऊन उभा राहिले माझ्या समोर. पोरीच्या आईनं पदर पसरला आणि सांगितलं, आऊसाहेब करा कसा न्याय करायचा ते. अहो कलंकित पोरगी सांभाळली असती, मी मारायची गरज नव्हती. अहो स्वतःचा उपभोग तर घेतलाच, पण पोरगी जिवंत पाण्यात ढकलून दिली. कसा न्याय करणार आहात आऊसाहेब? आणि करताना डोक्यात ठेवा, ही जर तुमच्या पोटची पोरगी असते तर काय न्याय केला असता. या न्यायानं मला न्याय द्या. आणि लक्षात ठेवा आऊसाहेब, ज्या राज्यात स्त्री सुरक्षित नाही ते राज्य कधीच प्रबल होऊ शकत नाही. हा विश्वास मी देते. आधी स्त्रियांना सन्मान द्या. कुठल्या तोंडानं उत्तर देणार होतो राजा आम्ही? निशब्द झालो आणि म्हणून तुळजाभवानी समोर लढायला आलो. तिलाच विचारावं म्हणलं, काय न्याय करावा तू सांग आई भवानी. या महाराष्ट्रातल्या स्त्रीला कसं स्वाभिमानानं जगायला शिकवावं? 17 वर्षाचे शिवराय सिंहासनावर जाऊन बसतायत. विचार घेतला नाही कोणाचा, बोलवलं नाही कोणाला, सांगितलं नाही कोणाला. कोण कसा माहित नाही. माझ्या जातीचा का, माझ्या धर्माचा का, माझ्या कुळाचा का, माझ्या फायद्याचा का नाही विचार केला. बोलवा राजाच्या पाटलाला, येत नाही. धरून आण, उभा करा. दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा. जिवंत वेशीवर टाका, मरू देऊ नका. दौंडी पेटवा, हिंदवी स्वराज्य आहे. इथल्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हे प्रत्येकाला बजावून सांगा. तिथून पुढे कोणाची हिंमत नाही झाली पोरीकडे नजर वर करून बघायची. हे छत्रपती शासन होतं म्हणून आम्ही जगलो. डोक्यात ठेवा, इतका सन्मान बाईचा करता आला पाहिजे. त्याची नजर पवित्र नाही, त्याने कितीही आई तुळजाभवानी पूजली ना, फायदा होणार नाही. लक्षात ठेवा. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे शास्त्र. नारद म्हणले देवाला, देवा बायको पाहिजे. लक्ष आहे, लक्ष आहे. नारद म्हणले देवाला, देवा बायको पाहिजे. देव म्हणले हरकत नाही, जिथं मी नाही ती तुझी. देव नाही म्हणत, देव फजिती करतो, नाही म्हणत नाही. देव जगू बी देत नाही, मरू बी देत नाही. नुसता आबाळ आणतो, पाणी काय पाडीत नाही. देव लय मजा घेतो. देवी म्हणतो बघू आता कबरत विश्वास म्हणतो. निनवणी तातैसे गे आनंदा बाया व्यर्थ कथा, विश्वास ठेवता आला पाहिजे या विषयात. मग नारद म्हणले ठीक आहे, 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वा घटीरामध्ये हरी सहस्र भूत देते मानिजे भगवंता भक्ती योग निश्चित जाणं माझा माऊलींचं वर्णन आहे. 16,107 घर जामवंतीच अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश भगवान. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव मायवले पण त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी रुक्मिणी आईसाहेब तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी बघितलं एकटेच दिसतायत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणाले आलतो फालतो नाही, पट्टराणीच आपली. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आईसाहेब म्हणत होते, आज रुक्मिणी म्हणतोय. पिसाळलं का काय? नारदा नाही, इज्जतीत नाव घ्यायचं. तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू, अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. नवऱ्याला एकेरी हाक मारणं हिंदू धर्मात पाप आहे. नारदराव म्हणा. काय म्हणा? नारदराव. रुक्मिणी मातेला कळलं, बघलंय देवानं सुंदर वाय पाठवलं.
ठीक आहे ना. सगळेच काम मुख्यमंत्री थोडी करतो, खाली उपमुख्यमंत्री 2 आहेत आपल्या. सॉरी आपलं म्हटलं महाराज त्यांना बी आपलं थोडंफार काम द्यायला पाहिजे की नाही. म्हणजे खाली दिलं होतं मला. मग रुक्मिणी माता म्हणल्या खरं आहे तुमचं नारदराव. आता कसं आहे नारदराव, मी तुमच्या हाताला धरून अशीच रिसवड मध्ये गेली. परमार्थिक लोक आहेत काय म्हणतात. कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतात. लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात. आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती घेत जा समजून. असं असतंय महाराज. मग नारद म्हणले आपण एक काम काय करायचं. मग रुक्मिणी माता म्हणले आपण एक काम करू, मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करीत त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं त्याला, कळलं. लय साधा शब्द. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आलेच. वर आले नाही, वर आले उगाच्या उगा धोतर गेलं लुगडं. चांगले नारायण नारायण करीत होते. चिपळ्या गेल्या बागड्या आल्या. नथनी मुरणी ठुशी बोरमाळ झुमका. नारद म्हणले काहीतरी लय मोठं चुकलंय, त्याच्याशिवाय ही शिक्षा भेटली नाही. असं दष्टपुष्ट पुरुष चवळीच्या शेंगासारखी नार झाली. ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट इथं पिठी बांधलेली काळा कुळकुळीत. तसल्या राजाला तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. बलवंत होता, धरलं तिच्या हाताला. चले नारदी म्हणले तुला माहित नाही मी कोण आहे. गप्पे. नारदी म्हणले येडे मी आताच बदलले. पडत वर्षाला एक 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 कीर्तन नाही पोरं झाली. तुकडाच थोडी थोडी की नाही 60 झाली. किती झाली. अशी सासू माग लागली. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. भूत जबर मोठे ग पोरं झाली. नारदी म्हणल्या धनीसाठी बी पोरच होय, वार घाला एखादी तरी पोरगी असू द्या. पोराचा काय भरोसा सांभाळत्या नाही. ही सासर म्हणून 20 कॉल तरी देईन महाराज. 61वी मुलगी कपिला षष्ठी. किती लेकर, किती लेकर कुणाला. नारदीला. डोकं लावे जाकी झालं. नारदाची आधी काय झाली, तिला किती लेकर झाली 61. नारदी म्हणली धनी अवघड आहे सांभाळायची. एक खातं एक उठतं एक बसतं एक झोपतं एक असली जनावर सांभाळण्यापेक्षा मी रात्रच उठली कुंडात उडी मारला जीव दिला मी नाही जागेवर शिंडी शिंडी पुन्हा लुगड्यातून नारद म्हणलं सुटलं काय पट्ट बिना पाण्याच्या बाहेर म्हणजे अजून काहीतरी व्हायच्या आधी पाणी सोड लई तारात झाला. पटकन गळ्यात तिने घेतला, हातात चिपल्या नारायण 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 म्हणले हेलय बरं केलंय बघर होतं गेलंय बरं. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होता. नारदराव नारद लांबच म्हणले नगे हार लगन फुल नगे कशाचा रावच ठेवला नव्हता तुम्ही नारद. आई साहेब आई साहेब आई साहेबच बरं. पण मी काय म्हणतो चुकलो होतं तर तोंडाने सांगायचं. लय चुकलो होतं दोन चार आणायच्या एक चढ तेवढी बऱ्या काळा आठवलं तरी अंगावर काटा येत. काय ते लेकरं काय ते नवरा लय सोसलंय. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या
तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चं व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावं लागतं. मला हसून अर्धाचं येत नाही. मला काळजी तुमची होती. शेवटी ते नारद होते, अधिकारी होते. त्यांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं भोगावं लागलं. तुम्ही आतापर्यंत कितीदा चुकला. पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू करू झुम करू करू बघितलंय तुम्ही. कसं होईल जाऊ दे काळजी करू. कीर्तनाला आलाय तर काहीतरी फायदा होऊ द्या. आई तुळजाभवानीच्या दारात सांगते आता मागे जे झालं ते मागे झाले पाहू नका पुढे जाऊ. आता इथून पुढं सासू माझी जाच करी लवकर आशा नाही मारायची. आशा नाही संसाराची आशा मारायची. म्हणजे जाऊचा नवरा मारायचा म्हणजे संसार मारायचा. संसारावरची आशा एकदा मेली की राहिली ती आशा फक्त भगवंत प्राप्तीची. आणि भगवंत प्राप्तीची आशा राहिली की मग काय देव माझा मी आशा ठेवायची पण परमार्थात संसारातली. कारण तिथली आशा सर्व सुखाची आशा क्षण गेला एक क्षणही परमार्थ करता नाही आला. पण विनंती आशा मारायची. आशेचा नवरा म्हणजे संसारातली आशा मारायची. बोडकी करणं याचा अर्थ तिचा नवरा मारणं. जाऊ माझी जाच करी बोडकी कर कर आता काय सांगू तुम्हाला महाराज. नणंद असते मुंबईला पण कार्टा असते रिसवडला. मुंबईला जागा कमी असते ना महाराज. त्यामुळं तिनं हितच माया डोक्यावर ठेवते. काय माझी सासू कडू आहे त्याला 2 खाऱ्या देतील माया पडला 1 खरी देतील. लय कडू आहे लय त्रास व्हायला लागलाय. मारायचं लेकरू कसं मारायचं काय करायचं बघा बघा. नणंद म्हणजे इच्छा. इच्छेला झालेलं पोरग मोह. सगळ्यात जास्त मोह असतो तो शरीराचा. या शरीराचा मोह सुटावा याच्यासाठी खरूज होऊ दे. एकदा कळलं की हे नासक आहे मग आम्ही याच्यावर प्रेम करणार. आम्ही आत्म्यावर प्रेम करू. आत्मा म्हणजे परमात्मा. हे एकदा कळलं नाशवंत देह जाणार त्या मात्र करावी तातडी. मग आम्ही परमार्थ करू. मग आम्ही संतांच्या संगतीला जाऊ. ज्या दिवशी आम्हाला कळेल हे नासक आहे सडक आहे हे कळेल कधी. खरूज म्हणजे संसर्गजन्य रोग आहे. खरूज म्हणजे फंगल इन्फेक्शन. खरूज म्हणजे शरीराला जर झालं तर ते शरीर नासतं सडतं आणि त्याच्यामुळे दुसरा माणूस पटकन जवळ येत. मग त्यावेळेस आम्हाला कळतं आमचं कुणी. कोरोना झाल्यावर करोडपती नवरा पण दारात कुत्र्याच्या जागेवर ठेवला होता. अशी लांब भाकरी टाकायची. तेव्हा त्याला कळलं सब मोह माया है भाई कुछ सच्चा नहीं. हा विषय झाला. आता हे सगळं ज्याच्यामुळे झालं तो दादला मारून होती देईन त्याला तर जिवंत सोडायचा. त्याच्यामुळेच वाटोळ झालं. दादाला मारून आहुती देईन. आहुती म्हणजे तुपाची तांदळाची आपण देतो तशी आहुती दे. मोकळी कर कर आणि एकदा सगळे मेले. मग काय देव पहा गेलो तिथे देवाची होली. एका जनार्दनी सगळीच मरू दे एकटीच राहू दे मला. आणि एकदा सामर्थ्याने आम्ही जर एकट्याच राहिलो मग मात्र चिंता नाही. मग आमचा देव आणि हे सगळं करण्यासाठी पर्याय एकच आहे. दोन्ही हात वर करा प्रेमाने. लक्ष्मी शारदा सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद राधा गोविंद
तुम्ही कुठे ऐकाय बसले जेवढे जेवढे त्यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले अर्धे एकाच कामासाठी आले टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची तुम्हाला एक खरं सांगू का कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही ताकद कीर्तनात असते माणसाची ताकद माझ्यात नाहीये माझ्या आई वडिलांमध्ये आहे माझ्या पूर्वजांमध्ये त्यांनी परमार्थ केला म्हणून कदाचित मला देव आवडा कळावा इतकी लायकी नाहीये आवडा आणि एकदा एवढी आवड लागली ना मग सामर्थ्य खूप देतो देव फक्त ज्ञानेश्वरी हातात पाहिजे काकडा मुखात हरिपाठ ऐकू आला एवढं जवळ की परमात्मा खूप देतो मागे पुढे उभा आहे फक्त एकटा जीव पाहिजे आणि तो सदाशिव तिथं पाहिजे आत्म्या परमात्म्याचं मिलन झालं की मग फक्त आनंद विठोबाय अगदी गोड सुंदर नियोजन सुंदर टाळकरी आमचे गुरुबंधू ज्येष्ठ